ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहत असतो की नागराज आता अर्जुन आणि सर्वच इथे फॅमिलीला म्हणत असतो, मला तुरुंगात दाबून ठेवलं तर तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही खूप मोठा तीर मारलाय, पण हा खूप मोठा तुमचा गैरसमज आहे. खरं काय आणि खोटं काय तुम्हाला समजलंच नाही, कारण तुम्ही खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं समजताय. आता इथे खरं तर कुणीही त्याला काहीच बोलत नाही, तेव्हा तो परत म्हणतो, नाही समजलं ना तुम्हाला, मी सांगतो. तुमच्या डोळ्यासमोर एक सत्य लपले, ते तुमच्या प्रिय घराला पोखरते. मी ते सत्य तुम्हाला कधीच सांगणार नाही. मी फक्त वाट बघणार तो खेळ रंगण्याची आणि तुमचं घर बिघडण्याची सुद्धा, असं देखील ते नागराज म्हणत असतो. तुम्हाला खरं तर तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य आणखी समजलंच नाही, माहीतच नाही. तुम्ही जमिनीला पाणी आणि पाण्याला जमीन समजताय. काय रे अर्जुन, तू स्वतःला खूप हुशार समजतोस ना, मग का नाही तू अजून या मायाजालमधून बाहेर पडलास? मी तुला खरं तर चॅलेंज देतो तुझ्या कुटुंबातलं सत्य शोधण्यासाठी, तरी तुला माझ्या पायावर नाक घासावंच लागणार. हे सत्य मला माहिती आहे, कारण हे सगळं काही मीच केलं आहे, असंही ते नागराज म्हणत असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तू कितीही सत्य लपवलोस ना, तरी देखील मी एक ना एक दिवस त्या सत्यापर्यंत जाईलच, ते सत्य शोधूनच काढेल. तेव्हा इथे सायली देखील म्हणते, आणि ते सत्य शोधायला आम्हाला तुझी गरज भासेल असं जर तुला वाटत असेल ना, तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे नागराज किल्लेदार. आता खरं तरी ते रविराज देखील बोलतात, अरे नाग्या, जाळ्यात अडकल्यासारख्या मास्यासारखा तडपडतोस, पण आता ह्या सगळ्या गोष्टीचा काहीच उपयोग होणार नाही. तू आयुष्यभर आता जेलमध्ये चढणार आहेस. तुला माझा पैसा हवा होता ना, पण आता तो तर मिळणारच नाही, मात्र तुला बाहेरचं जग देखील बघायला मिळणार नाही. अरे मला तुझा भाऊ म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते. इन्स्पेक्टर साहेब या नीच माणसाला माझ्यापासून घेऊन जा, माझ्याजवळसुद्धा ह्याला ठेवू नका, असंही ते रविराज इन्स्पेक्टरला म्हणत असतात. आता इन्स्पेक्टरला असं म्हटल्याबरोबर इन्स्पेक्टर हवालदारला म्हणतात, त्याला घेऊन चला रे, असं म्हणून खरं इथे सर्वजण इथे जात असतात. मात्र हा या नागराजचा तोरा काय आणखी संपलेला नसतो. खरं तर त्या सगळ्यांकडे बोट दाखवून म्हणत असतो की तुमच्या सगळ्यांना बघून घेईल, अशी खरं तर हा जेलमध्ये जाताना देखील धमकी देऊनच जात असतात. आता हा नाग्या तर धमकी देऊन गेलेला असतो. आता इथे खरं सगळेजण इग्नोर करतात ह्याला आणि म्हणत असतात, आता इथे चला चला घरी जायला हवं. सगळेजण निकालाची वाट पाहत असतील. तेव्हा सायली म्हणते, मी कळवते घरी, असं म्हणून तिने घरी फोन केलेला असतो. आता घरी फोन केले आता इथे पूर्णाजीने उचललेला असतो. तेव्हा सायली म्हणते, अहो पूर्णाजी, आपण केस जिंकलोत, नागराजला जन्मठेपेची शिक्षा झाली, असं ऐकल्याबरोबर पूर्णाजी म्हणतात, हो का, कर्माची फळं ह्या जन्मात फेडायची असतात. असं शांत पूर्णाजीचा आवाज ऐकून खरं तर सायली टेन्शनमध्ये येते. काय झालं पूर्णाजी, काही झालंय का? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, काही नाही गं, नाही झालं, तू अचानक असं सांगितलं ना, म्हणून घरी या तुम्ही सगळेजण, वाट पाहतोय आम्ही, असं म्हणून आता पूर्णाजीने फोन ठेवलेला असतो. मात्र इथे सायली फार टेन्शनमध्ये असते. पूर्णाजी असं का बोलले असतील, काय झालं असेल घरी, असं इथे सायलीच्या मनात विचार आलेला असतो. आता हे खरं तर सगळेजण घरी जायला निघालेले असतात. इकडे नागराजच्या अंगावर चढलेले असतात जेलमधले तुरुंगातले कपडे. आता खरं तर ते सही वगैरे करायला इथे हवालदारने त्याला घेऊन आलेलं असतं. तेव्हा इथे सही कर म्हणत असतो. मात्र इथे नागराजचं अजिबातच लक्ष नसतं, कारण की त्याला सगळ्या काही कोर्टातल्या गोष्टी आठवत असतात, की मेहपतनी माझ्या विरुद्ध कसं काय साक्ष दिली, ह्या सर्व गोष्टी एका दिवसात कसं काय पलटल्या, त्यांनी तर साक्षीचा देखील विचार केला नाही, आणि ती सगळं काही कसं घडलं असेल. आता जज साहेबांनी जे काही तुरुंगवासाची शिक्षा दिली, हे देखील त्याला सर्व गोष्टी इथे आठवत असतात. आता तितक्यातच मागणं आलेली असते, ती म्हणजे प्रिया. आता प्रिया आल्याबरोबर खरं तर अशा कपड्यात पाहून त्याला सुरुवातीला हसते आणि परत स्वतःचा टोन बदलते, म्हणत असते की नागराज काका, काय झालं हो, हे सगळ्या गोष्टी एका दिवसात सर्व कसं पलटलं, आणि ते रेकॉर्डिंग देखील त्यांच्या हाती कसं काय लागली. खरं तर नागराज काका, तुमचं नशीबच खराब आहे, असंही ते प्रिया म्हणते. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो की हे सगळे तुझे नाटकं मला सगळे कळतात. तो मेहपत तर आता माझ्या हाताने मरणारच, पण मात्र तुलाही मी सोडणार नाही. तन्वी सुभेदार म्हणून ज्या घरात मालकीन बनून जाण्याचं स्वप्न पाहतीस ना तू, त्याच घरातील सगळे लोक तुला लाता घालून बाहेर पडतील, असंही ते नागराज प्रियाला म्हणत असतात. ते प्रिया म्हणते, तुम्ही माझ्यावर का चिडताय, मी काय केलं ह्या सर्व गोष्टी? तेव्हा इथे नागराज म्हणतो, इतकी साधी भोळी होण्याचं नाटक करू नको तू. मला सांग प्रिया, तो मेहपतचा मोबाईल नागराजच्या हाती लागला तरी कसा? तेव्हा इथे प्रिया खरं घाबरतच म्हणते, मला काय माहिती, तुम्हीच तर म्हणालात ना मेहपतचा फोन मला सापडलं नाही, तुम्हीच तुमच्या घरात ठेवला असेल आणि तो सुमनच्या हाती लागला असेल, असं इथे प्रिया म्हटल्याबरोबर नागराज, मूर्ख समजतेस तुम्हाला,
माझ्याशी डबल गेम खेळतेस? नाही, तुझाच हा गेम ना तुझ्यावर पलटिवला ना तर माझं नाव नाही नागराज किल्लेदार. तुला काय वाटलं मी आणि मेहपत तुरुंगात खडी फोडत असताना तू बाहेर ऐश करत राहशील? तेव्हा इथे प्रिया, उलट चांगले ना, उलट मी बाहेर असणं तुमच्या फायद्याचंच आहे ना. माझं सत्य सांगून तुम्हाला काय मिळणार आहे? तेव्हा इथे नागराज म्हणतो, आज ना उद्या सायली आणि अर्जुन माझ्याकडे येतीलच तुझं सत्य विचारण्यासाठी. तेव्हा मात्र मी तुझं सगळं सत्य त्यांना सांगून टाकणार आहे. आता तुझ्या ऐश आरामात लोळतेस ना, तिथून डायरेक्ट या तुरुंगात तू येशील. हे ऐकल्याबरोबर प्रिया फार घाबरलेली असते. आता ती खरं तर घाबरतच त्याला मस्का मारण्याचा प्रयत्न करते. मी तुम्हाला वरच्या कोर्टात अपील करायला मदत करेल ना, माझ्याशिवाय तुम्ही काय करणार, असं इथे प्रिया म्हणत असते. तितक्यातच इथे पोलीस आलेले असतात. चला चला बस झालं आता, असं म्हणून खरं तर नागराजला इथून घेऊन गेलेले असतात. मात्र इकडे प्रिया फार घाबरलेली असते. आता खरं तर प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, हा नागोबा जेलमध्ये देखील स्वतःचं तोंड बंद ठेवणारा नाही. मी किती खुश होते की आता ही साक्षी, मेहपत आणि नागराज या सगळ्यांचा काटा निघाला. मात्र हे काटे मला नेहमी टोचत राहणार, असं ही मनाशी बोलून खरं तर तिथनं पोलीस स्टेशनमधून बाहेर आलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं सगळेजण घरी हजर झालेले असते. सर्वजण इथे फार खुश असतात. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतं, तुम्हाला खरं सांगू का रविराज सर, अर्जुनने जेव्हा माझ्याकडे फोटो मागितले ना तेव्हा माझा खरं तर मेंदूच बंद पडला होता. मला असं वाटलं की केसबद्दल महत्त्वाचे फोटोज मी आणायला विसरलो काय. मी त्याला विचारलं देखील की कुठले फोटो, तेव्हा तो मला म्हणतोय कुठलेही चालतील. तेव्हा मात्र बर्फ झाला होता माझ्या मेंदूचा. हे सर्व काही किस्सा ऐकून खरं सर्वजण इथे फार हसतात. तेव्हा तिथे अश्विन म्हणत असतो, मग तू कुठले फोटो दिले? ते चैतन्य म्हणतोस, अरे मी जुन्या एका केसचे फोटो त्याला देऊन टाकले. अरे त्यामुळे तर ही जादू झाली ना. त्यामुळे मेहपत असा पटपट बोलायला लागला. इतक्या दिवस त्याचं तोंड बंद होतं, मात्र ते फोटो पाहून खरं तर त्याचं तोंड पोपटासारखं बोलायला लागलं. तेव्हा इथे पूर्ण जिवंत असते. तुझ्या हातातले फोटो पाहून मेहपत एवढा का घाबरला? नेमकं ते फोटो तरी कोणते होते? तेव्हा मात्र अर्जुन आणि चैतन्याला काय बोलावं खरं कळतच. आता खरं तर अर्जुन इथे अडकतच म्हणतो. त्याला असं वाटलं असेल की त्याच्या कोणत्या तरी आधीच्या गुन्ह्याबद्दल फोटो आहेत, म्हणून तो खरं तर तिथे बोलून गेला सर्व काही. आता हे अर्जुनच्या बोलण्यावर खरं घरच्यांनी सर्वांनीच विश्वास तात्पुरता तरी ठेवलेला असतो. आता इकडे खरं तर रविराज देखील अर्जुनला म्हणत असतात, पण ज्युनियर तू बरं झालं ते केलंस. मेहपत आणि नागराची रेकॉर्डिंग दाखवण्याची किंवा कोर्टासमोर सादर करण्याची घाई केली नाहीस. गेल्या वेळेस पाहितलं ना आपण, तो व्हिडिओ खरं तर खोटा ठरला होता. तसंच आता देखील रेकॉर्डिंग खोटी ठरली असतील हा प्रश्न तिथं उभाच राहिला असताना, असंही ते रविराज म्हणत असतात. रविराजचं हे बोलणं ऐकून ते प्रताप म्हणत असतात, पण मला काय वाटते माहिती आहे का, मेहपतनी जी कबुली दिली ना तोच खरा तरी ते टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. आता खरं तर हे सर्वांनाच पटलेलं असतं, कारण की तेच इथं झालेलं असतं. मेहपतनी जर कबुली दिली नसती तर नागराजला कधी शिक्षा झाली नसती. आता खरं तर सर्वच जण इथे अर्जुनचं फार कौतुक करत असतात. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहायला खरं अजिबातच विसरू नका. आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.